एकच व्यक्ती मात्र त्याचे 4 वेगवेगळे मतदान कार्ड, एकाच मतदान कार्डावर वेगळं नाव वेगळं आडनाव, वर फोटो वेगळा मात्र खाली महिलेचं नाव, अशा पद्धतीचे बोगस आणि बनावट वोटर कार्ड नाशिकमध्ये सापडून आलेले आहेत। नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी असलेले योगेश गांगुर्डे यांनी हा पर्दाफाश केलेला आहे। या बनावट वोटर आयडीमध्ये अनेक वेगवेगळे पॅटर्न देखील बघायला मिळत आहेत। एकाच व्यक्तीच्या नावाने 4 वेगवेगळे वोटर आयडी या ठिकाणी सापडलेत। खाली नाव महिलेचं असलं तरी वरती फोटो मात्र दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचं देखील यामध्ये आढळून आलं आहे। एका वोटर आयडीमध्ये तर वरती नाव वेगळं आणि खाली वडिलांचं आडनाव आणि नाव वेगळं अशा पद्धतीचे देखील बनावट वोटर आयडी या ठिकाणी सापडून आलेले आहेत। खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये सातत्यानं तक्रारी करून देखील निवडणूक आयोगाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे 2 दिवसांपूर्वीच देशभरात इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलन केलं गेलं होतं। या आंदोलनामध्ये बड्या नेत्यांना अटक देखील झाली होती। मात्र हे सगळे बनावट वोटर आयडी कशा पद्धतीनं तयार केले जातात याचा एक प्रात्यक्षिक डेमोच या ठिकाणी बघायला मिळतोय। वेगवेगळ्या पद्धतीनं बनावट पद्धतीनं हे आयडी बनवून ते मतदानाच्या वेळी वापरण्याचा एक फंडा या ठिकाणी वापरला जातोय। अर्थात या सगळ्या प्रकरणावर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं देखील आक्रमक भूमिका घेतली गेली आहे। नाशिकमध्ये आलेल्या वरुण देसाई यांनी देखील याला दुजोरा देत अशा पद्धतीनं भाजपच्या वतीनं निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या आणि फंडे वापरले जातात असं म्हणत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। नाशिकमध्येच एका आंदोलनानिमित्त आलेले बाळासाहेब थोरात यांनी देखील गेल्या अनेक दिवसांपासून अशा पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये मतदान कार्डांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि घोळ होतोय, आम्ही वारंवार तक्रारी करतोय, मात्र निवडणूक आयोग त्याची दखल घेत नाही आहे अशी खंत देखील व्यक्त केली आहे। एकूणच काय तर इंडिया आघाडीच्या वतीनं एकीकडे देशभरात अशा पद्धतीचं आंदोलन होत असताना आता नेमके हे बनावट वोटर आयडी कसे आहेत याचं प्रात्यक्षिकच नाशिकमध्ये बघायला मिळालं आहे। अर्थात हे वोटर आयडी आता निवडणूक आयोगाकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून पाठवले जाणार आहेत, मात्र त्यावर तरी आता कारवाई होणार का हा मुख्य प्रश्न असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।